देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान. हा पानंद रोड किती दिवसापासून प्रलंबित होता आणि आता प्रशासन आले या ठिकाणी आणि कसं कार्य चालले आणि किती किलोमीटरचा रोड आहे? एकंदरीत हा 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे. 1995 पासून बंद होता. आता हा शेतकऱ्यांसाठी वहिवाटीला खुला होत आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यामध्ये कुठून ते कुठपर्यंत हा रोड आहे? पेरूचा माळा ते मुडाळे शिव. हा रोड आता कितीपर्यंत तयार होत आला आतापर्यंत आता फक्त आम्ही मार्किंग टाकत आलोय. आणि हा रोड खुला होते तुमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी कसा आनंद आहे? खूप आनंद होतो. भरपूर आनंद आहे. हा तुम्हाला गाडीवरती येण्यासाठी हा रोड पानंद रोड तयार होतोय, प्रशासनाचा कसा आभार मानताल तुम्ही? लाख 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 शुक्रिया. या ठिकाणी प्रशासन बी आहे, या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आहेत. या ठिकाणी सकाळपासून उन्हामध्ये हा कार्यक्रम चालू या ठिकाणी खुला रोड करण्याचा. काय सांगाल साहेब? नमस्कार, मी सर्कल भाऊसाहेब वडगाव निंबाळकर. हा शिवपानंद रस्ता पूर्वीपासून 1995 पासून आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि यामध्ये वारंवार 2-3 वेळा आपण नोटीस दिलेली आहे शेतकऱ्यांना आणि भूमी अभिलेख विभागामार्फत ह्याच्यामध्ये मोजणी करून घेतली व हद्दी व खुणा आज दाखवण्याचं काम चालू आहे. आणि त्या हद्दी खुणा दाखवल्याप्रमाणे आपण आज रस्ता मोकळा करत आहोत. यामध्ये सगळं शेतकऱ्यांचा सहभाग पण मोलाचा आहे. आम्हाला पण आनंद होतो की शेतकरी सहमतीने आज रस्ता हा खुला करून देत आहेत. अंदाजे हा रस्ता जवळपास 4.5 किलोमीटर आहे. पेरूचा मळा ते मुडाळे शिव असा हा रस्ता आहे. त्या पद्धतीने आज कामकाज चाललेलं आहे आणि हा रस्ता आज खुला होऊन जाईल. गावातील इतर ग्रामस्थांना काय सांगाल पानंद रोड बद्दल? मुख्यमंत्री पानंद रस्ता बळीराजा योजना जी राबवलेली आहे, आता शासनाने नवीन योजना आणलेली आहे, त्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शासनामार्फत शेतकऱ्यांनी रस्त्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त रस्ते मोकळे करून घ्यावे. या ठिकाणी आलात, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांवरती तोडगा काढलेला आहे. काय सांगाल तुम्ही? सध्या तरी आपण सगळ्यांना म्हणजे समंजस्याची भूमिका घेण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण हा जो रस्ता होणार आहे किंवा असे अनेक रस्ते जे होतात तर ते शेतकऱ्यांसाठीच लाभदायी असतात. त्याचे भविष्यात तुमच्या शेतीचं होणारं व्हॅल्युएशन, तुमच्या शेती मालाला जो काय भाव मिळणार असतो तो अधिकाधिक मिळत जातो. त्याच्यामुळं हा रस्ता महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यात शेतकऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये या प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी या पानंद रोडचे काम करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी JCBच्या साह्याने ओढ्यालगतचा असलेला हा पानंद रस्ता पेरूचा मळा ते लोखंडवाडी या गावापर्यंत पूर्ण करण्याचं ध्येय या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी करण्याचं आलं आहे. या ठिकाणी सर्व क्षेत्रातील शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सहकार्याची भावना दाखवल्यामुळे हा पानंद रस्ता खुला होता.